नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवर मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर अशा ब्लाउजची स्टिचिंगची पद्धत पाहणार आहोत। तर हा जो ब्लाउज आहे आपण प्रिन्सेस पद्धतीने कटिंग केलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण आरी वर्कचा लुक आपल्या ब्लाउजला कशा पद्धतीने देऊ शकतो, तर या सर्व गोष्टींची माहिती जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे। तर आरी वर्कला जास्त पैसे न घालता कमी खर्चामध्ये सुद्धा आपण आपल्या ब्लाउजला आरी वर्क सारखा एकदम सेम टू सेम लुक कशा पद्धतीने देऊ शकतो, या सर्व गोष्टी ज्या आहे बारीक सारीक आपण या सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जो आहे स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी हा कटिंग केलेला ब्लाउज घेतलेला आहे, सोबतच त्याचं मेन फॅब्रिकचं कटिंग सुद्धा मी करून घेतलेलं आहे। तर या ब्लाउजची कटिंग जी आहे ती प्रिन्सेस पद्धतीने मी केलेली आहे आणि त्याची कटिंगची जो काही व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। 34 साईजचं हे ब्लाउज आहे आणि त्याची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे हे सर्व त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे। त्याची लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो लगेच इथे मिळून जाईल। तर इथे सगळ्यात अगोदर जो काही प्रिन्सेसचा साईड पार्ट आहे म्हणजेच फिटिंगकडचा पार्ट आहे त्याला मी सगळ्या बाजूंनी इथे शिलाई मारून घेत आहे आणि एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपला इथे कटिंग करून टाकायचा आहे। तर हा पार्ट कटिंग करताना आपल्याला एकदम 5 इंचापेक्षाही कमी अंतर सोडून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा होता तो मी इथे कटिंग करून टाकलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता फिटिंगच्या साईडचा जो काही पार्ट आहे तो इथे मेन फॅब्रिकला आपल्या इथे जॉईंट करून झालेला आहे। मेन फॅब्रिकला हा कपडा जॉईंट करून झाल्यानंतर मी इथे फ्रंटचा पार्ट घेतलेला आहे। फ्रंटच्या पार्टला इथे आपल्याला पाइपिंग करायची नाही आहे, कारण इथे आपला आरी वर्क सारखी त्याला डिझाईन लावायची आहे। त्यासाठी मी फ्रंटचा आणि बॅकचा दोन्ही पार्ट जे आहे इथे उलटसुलट करून घेणार आहे। तर ज्याप्रमाणे आपण बॅक साईडचा पार्ट उलटसुलट करतो तसंच फ्रंटचा सुद्धा करू शकतो। तर तो कशा पद्धतीने करायचा आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता मी मेन फॅब्रिकचा कपडा घेतलेला आहे। मेन फॅब्रिकच्या सुलट भागावरती मी दोन्ही अस्तरचे पार्ट इथे ठेवलेले आहेत। तर अस्तरचा भाग जो आहे त्याचा जो काही आपल्याला गळ्याचा भाग आहे त्या गळ्याच्या भागाकडून आपल्याला 5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। 5 इंचावरती शिलाई मारून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि जो काही अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला इथे उलटा करून घ्यायचा आहे, म्हणजेच दुमडून घ्यायचा आहे आणि जिथे आपण शिलाई मारलेली आहे त्या शिलाईच्या भागावरती आपल्याला व्यवस्थित दाबटीप इथे मारून घ्यायची आहे। दाबटीप मारून झाल्यानंतर अस्तरचा संपूर्ण कपडा आपल्याला मेन फॅब्रिकच्या आतमध्ये मुडपवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाकीचा संपूर्ण भागाला आपल्याला इथे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे। तर इथे गळ्याला मी शिलाई मारलेली नाही आहे, तर फक्त आपण अस्तर इथे मुडपवून घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं अंतर सोडून इथे गळ्याला सुद्धा शिलाई मारून घेऊ शकता। शिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कटिंग करून टाकलेला आहे। ज्याप्रमाणे मी हा फॅब्रिक इथे जॉईंट करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरासुद्धा पार्ट इथे जॉईंट करून घेऊयात। तर हा हुक लूप पट्टीचा आपला पार्ट जो आहे तयार झालेला आहे, याला मी इथे फिटिंगच्या साईडचा प्रिन्सेसचा पार्ट जॉईंट करून घेते आहे। तर हा जो काही आपला एक साईडचा पार्ट तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने मी दुसरासुद्धा पार्ट इथे तयार करून घेणार आहे। तर इथे जो काही प्रिन्सेसचा टक्स आहे आपला त्याच्यावरती सुद्धा मी दाबटीप इथे देऊन घेतलेली आहे, जेणेकरून जो टक्सची शिलाई आहे किंवा टक्सची फिनिशिंग आहे ती सुद्धा इथे खूप छान येते। तर असाच आता आपण दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा तयार करून घेऊयात। आता फ्रंटचे जे दोन्ही पार्ट आपले इथे तयार झालेले आहे त्यानंतर इथे आता मी बॅक साईडचा पार्ट घेतलेला आहे। तर बॅक साईडचा आपण जे अस्तर कटिंग करून घेतलेला आहे सोबतच मेन फॅब्रिकचा कपडासुद्धा कटिंग करून घेतलेला आहे ते दोन्ही मी इथे घेतलेले आहेत। यानंतर मी इथे अस्तरच्या भागावरती फ्रंटचा पार्ट ठेवून गळा रुंदीचं माप जे आहे ते मार्किंग करून घेतलं। त्यानंतर बॅक साईडचा गळा जो आहे त्याची उंची प्लस अर्धा इंच असं माप मी टाकून घेतलं। खालच्या भागावरती 3 इंचाचं मार्किंग करून चौकोन काढून घेतला आणि गळ्याचा आकार इथे देऊन घेतलेला आहे। तर इथे मी गोल गळ्याचा आकार देते, तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता।
तर इथे गळ्याचा आकार एका बाजूने देऊन झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने मी अस्तरच्या दुसऱ्या भागाला सुद्धा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। यानंतर आता मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे इथे सरळ ठेवलेला आहे। सरळ भागावरती वरच्या बाजूने आपला अस्तरचा कपडा इथे ठेवून घ्यायचा आहे। आता गळ्याला आपल्याला शिलाई मारायची आहे। गळा जो आहे आपल्याला उलटसुलट पद्धतीने शिवायचा आहे आपल्याला। तर याला मी पायपिंग करणार नाही आहे किंवा गोट तयार करायचा नाही आहे, तर डायरेक्ट गळ्यावरती शिलाई मारायची आहे। त्याच्यासाठी मी गळ्याच्या संपूर्ण बाजूने इथे व्यवस्थित पिना लावून त्याला पॅक करून घेतलेला आहे। त्यानंतर गळ्याच्या भागावरती आपल्याला शिलाई मारायची आहे। तर जो गळ्याचा आकार मी इथे काढलेला आहे ॲक्युरेट त्याच्यावरतीच आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। संपूर्ण गळ्याला शिलाई मारून झाल्यानंतर ज्या टाचण्या लावल्या होत्या त्या टाचण्या मी इथे काढून घेतल्या। त्यानंतर ज्या आकारावरती आपण शिलाई मारलेली आहे त्या आकारापासून 5 इंच कपडा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि संपूर्ण गळ्याचा आकार इथे कट करून घ्यायचा आहे। जो आकार कट केलेला आहे त्याला व्यवस्थित आपल्याला नॉचेस मारून घ्यायचे आहेत। तर नॉच मारताना शिलाई कुठेच कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। जरा नॉच मारला गेला तर गळा जो आहे इथे आपलं बिघडण्याची शक्यता असते, तर व्यवस्थित नॉचेस मारून घ्यायचे आहे। त्यानंतर जो अस्तरचा कपडा आहे तो व्यवस्थित आतल्या साईडने मुडपून घ्यायचा आहे। जिथे आपण शिलाई मारलेली आहे त्याच्याच एकदम कडेनं आपला दाबटीप संपूर्ण गळ्याच्या भोवती इथे मारून घ्यायची आहे। तर टीप मारताना आपल्याला जी आपण दाबटीप मारणार आहोत ती शिलाईवर जाणार नाही किंवा मेन फॅब्रिकवर येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग जी आहे ती इथे व्यवस्थित येणार आहे। तर यानंतर तुम्ही इथे गळा पाहू शकता, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गळा आपला इथे तयार झालेला आहे। तर आता आपलं शोल्डर जॉईंट करायचं आहे। तर शोल्डर जे आहे इनविजिबल पद्धतीने जॉईंट करायचं आहे। तर फ्रंटचा पार्ट ऑलरेडी आपण संपूर्ण इथे जॉईंट करून घेतलेला आहे, त्यामुळे इथे जो आपल्याला फोल्ड करून भागावर शिलाई मारायची असते तर ती आपली इथे बॅक साईडच्या भागावरूनच मारायची आहे। तर बॅक साईडचा जो पार्ट आहे तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे। तर अस्तरचा भाग अस्तरच्या भागाकडेच येईल अशा पद्धतीने आपला कपडा ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर कपडा ठेवताना आपल्याला फ्रंटचा कपडा जो आहे आतल्या बाजूने जाईल, अस्तरच्या बाजूकडे अस्तरची बाजू येईल आणि मेन फॅब्रिककडे मेन फॅब्रिकचा कपडा येईल, अशा पद्धतीने हा कपडा आपल्याला ठेवायचा आहे। तर इथे दोन्ही साईडचे शोल्डर जे आहे ते मी जॉईंट करून घेतलेला आहे। जॉईंट करून झाल्यानंतर जो काही अस्तरचा भाग आहे आणि मेन फॅब्रिकचा भाग आहे दोन्ही साईडने मी इथे दाखवत आहे, तुम्ही दोन्हीकडून पाहू शकता। फिनिशिंग जी आहे ती प्रॉपर आलेली आहे। शिलाईचा जो भाग आहे तो कुठेच इथे दिसणार नाही आहे। प्लस जे ब्रॉकेटचा कपडा आहे हा तर याचे धागे जास्त निघतात, तर धागेसुद्धा निघण्याचे चान्सेस इथं अजिबात नाही आहे। व्यवस्थित आपला कपडा जो आहे ते पॅक झालेला आहे। यानंतर आता पाठीच्या भागाचा जो काही आपला अस्तरचा भाग जॉईंट करायचा राहिला होता तो संपूर्ण भाग इथे आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे, जेणेकरून पाठीचा भागसुद्धा आपला इथे तयार होणार आहे। तर इथे संपूर्ण भाग जॉईंट करून झालेला आहे आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून टाकते आहे। यानंतर इथे संपूर्ण गळ्याला मी इथे ब्रॉड लेस लावून घेतलेली आहे। तर ब्रॉड लेस जेव्हा आपण इथे ब्लाऊजला लावतो तर तेव्हा ब्लाऊज जो आहे उचकल्यासारखा होतो, लेस ताट होत असते। तर या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या, ब्रॉड लेस गोल गळ्याला कशा पद्धतीने लावायची, या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, तर तो सुद्धा नक्की बघा। तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण गळ्याला लेस जी आहे मी इथे व्यवस्थित लावून घेतलेली आहे। गळ्याची फिनिशिंगसुद्धा पाहू शकता आणि व्यवस्थित गोल गळ्याला आपण लेस जी आहे प्रॉपर गोलच इथे अटॅच झालेली आहे, ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता। तर गळा जो आहे आपला इथे तयार झालेला आहे। आता आपल्याला स्लीव्ज जॉईंट करायची आहे। तर स्लीव्जला अगोदर आपण अस्तर जॉईंट करून स्लीव्ज तयार करून घेऊयात। तर जसं आपण नेहमी स्लीव्ज जॉईंट करतो त्याच पद्धतीने मी अस्तर इथे जॉईंट करून घेत आहे। तर दोन्ही स्लीव्ज मी इथे अगोदर तयार करून घेत आहे। तर स्लीव्ज आपल्या दोन्ही इथे तयार झालेले आहेत। तर या ब्लाऊजला आपला इथे आरी वर्कचा टच द्यायचा आहे। तर जर आपण इथे गळ्याला लेस आणि वर्क करणार आहोत तर सेम त्याच पद्धतीची लेस आणि वर्क आपण इथे बाहीला सुद्धा अटॅच करणार आहोत। तर इथे मी बाहीला सुद्धा जी लेस मी इथे गळ्याला अटॅच केलेली आहे तीच लेस इथे मी घेतलेली आहे। तर फिटिंगसाठी आपण 1.5 इंच इथे ॲड केलेला आहे। तर 1.5 इंचाचा भाग मी इथे सोडून दिलेला आहे आणि 1.5 इंचाचं अंतर सोडून त्याच्या पुढे मी ही लेस इथे लावून घेतलेली आहे। तर बाहीचा जो भाग आहे इथे सरळ लेस आपल्याला लावायची आहे, त्यामुळे इथे लेस ब्रॉड जरी असली तरी अटॅच करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही। तर इथे मी लेस जी आहे व्यवस्थित लावून घेतलेली आहे।
आता या ब्लाऊज पीसचा काठ जो आहे इथे ब्रॉड आहे, त्यामुळे मी इथे लेस जी आहे तर खालच्या कडेला लावलेली आहे एकदम दंडघेराजवळ, आणि त्यानंतर जिथे आपला काठाचा वरचा भाग संपतो तर त्या बाजूला सुद्धा मी अजून एकदा परत लेस लावून घेणार आहे, जेणेकरून लुक जो आहे एकदम छान येणार आहे आणि रिच लुक इथे दिसणार आहे. तर लेस इथे ब्रॉड आहे, त्यामुळे जर आपण सिंगल इथे शिलाई मारली तर लेस इथे वाकडी होऊ शकते किंवा धुतल्यावर सुद्धा गोळा होऊ शकते. तर आपल्याला लेसच्या दोन्ही कडेला इथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून लेस जी आहे ते प्रॉपर इथे फिट होणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता लेस दोन्ही साईडला मी इथे जॉईंट करून घेतलेली आहे. आता याला आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे. तर बाहेर जॉईंट करण्याच्या अगोदरच मी इथे वर्क करते आहे. तुम्हाला हवं असेल तर ब्लाऊजला टोटल फिटिंग केल्यानंतर सुद्धा तुम्ही वर्क करू शकता, परंतु दंडघेरामध्ये आपण फिटिंग केल्यानंतर ब्लाऊजला आपलं वर्क करायला थोडं हार्ड जाऊ शकतं. त्यासाठी मी ब्लाऊजला इथे स्लीव्ज जॉईंट करण्याच्या अगोदरच त्याला वर्क करून घेतलं आणि त्यानंतर स्लीव्ज जॉईंट करणार आहे. तर आपण हे वर्क कशा पद्धतीने केलेलं आहे ते पाहूयात आणि त्याच्यासाठी कोणतं मटेरियल इथे वापरलेलं आहे ते सुद्धा पाहूयात. तर त्यासाठी मी तिथे हात शिलाईची सुई घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 पदरी मॅचिंगचा धागा जो आहे ते ओवून घेतलेला आहे, म्हणजेच मॅचिंगचा धागा घेतलेला आहे. त्यासोबतच ओपनर घेतले, 2 mm गोल्डन मनी घेतलेले आहेत आणि काही शुगर बीड्स घेतलेले आहेत. तर स्लीव्जला ज्या भागात आपण इथे लेस लावून घेतलेली आहे म्हणजेच दंडघेराचा भाग, तर त्या दंडघेराच्या भागामध्ये सेंटरला आपलं इथे वर्क करायचं आहे. तर हे जे वर्क आहे मी एकदम सिंपल पद्धतीने करते. जर तुम्हाला हवं असेल तुम्ही हेवी वर्कसुद्धा इथे करू शकता. तर इथे सिंपल वर्क करायचं आहे, त्यामुळे जेवढे दंडघेराच्या भागामध्ये इथे फुलं आहे या काठावरती, त्या काठांच्या फुलांमध्ये सेंटरला मी इथे छोटे छोटे बुट्टी तयार करून घेणार आहे. तर ते आपल्याला साध्या सुईने कशा पद्धतीने करायचे आहे ते पाहूयात. तर इथे मी सगळ्यात अगोदर 2 mmचा जो गोल्डन मनी आहे तो इथे ओवून घेतलेला आहे. तर तो व्यवस्थित आपल्या दोन्ही साईडने ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर हात शिलाईमध्ये आपल्याला 8 ते 9 शुगर बीड्स घ्यायचे आहेत. शुगर बीड्स आपल्याला घेऊन ज्या ठिकाणून आपण दोरा काढलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला सुई पुन्हा आतमध्ये घालून घ्यायची आहे, म्हणजे गोल्डन मण्याच्या संपूर्ण कडेने इथे आपला शुगर बीड्सचा गोल इथे तयार होणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी फक्त सुईमध्ये मणी ओवून त्या ठिकाणी सुई आतमध्ये घातली तरी प्रॉपर गोल आपला इथे तयार झालेला आहे. त्यानंतर इथे बुट्टीच्या चारही बाजूने आपल्याला सुईने हे शुगर बीड्स आपलं पॅक करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी इथे बुट्टी तयार केलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता जसं आपण आरी वर्कमध्ये करतो सेम त्याच प्रकारे एकदम फिनिशिंगमध्ये बुट्टी इथे तयार झालेली आहे. तर ही बुट्टी तयार झाल्यानंतर आपल्या बॅक साईडने म्हणजेच अस्तरच्या कडेनं इथे व्यवस्थित त्याला गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून धागा जरी ओढला गेला तरी मणी जे आहे इथे निघणार नाहीत अशा प्रकारे. त्यानंतर मेन फॅब्रिकच्या आणि अस्तरच्या कपड्यामधून आपला जो भाग मोकळा आहे त्या भागातून आपल्याला इथे सुई आतमध्ये घालून घ्यायची आहे आणि मेन फॅब्रिकच्या जिथे आपलं बुट्टी तयार करायची आहे तिथून आपल्या सुई ही वरती काढून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही इथे पाहू शकता खालच्या बाजूने धागा आपला अजिबात इथे दिसणार नाही आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपली वर्क इथे तयार होते. जिथे बुट्टी आहे तिथेच फक्त आपली इथे गाठ दिसणार आहे, म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये आपलं काम इथे तयार होतं. तर सगळ्यात अगोदर मी इथे 2 mmचा गोल्डन मनी लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा सेम त्याच पद्धतीने सुईमध्ये आपण 8 ते 9 शुगर बीड्स घेऊन बुट्टी इथे तयार करून घेतलेली आहे. तर सेम याच प्रकारे मी जेवढा दंडघेर आहे तेवढ्या फुलांमध्ये या अशाच प्रकारच्या बुट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर त्यानंतर जो काठ संपल्यानंतर आपण इथे लेस लावली आहे त्या लेसच्या वरती सुद्धा आपल्या इथे नॉर्मल वर्क करून घ्यायचं आहे. तर इथे खालच्या बाजूला आपण गोल बुट्टीची डिझाईन केलेली आहे, तर वरच्या बाजूला आपण इथे जे 2 mmचे आपण गोल्डन मणी घेतलेले आहेत तर त्यांची आपण बुट्टी तयार करणार आहोत. तर 3 मण्यांची बुट्टी मी इथे तयार करून घेत आहे. तर ती कशा पद्धतीने करायची आहे ते पाहूयात. तर त्याच्यासाठी मी इथे सुईमध्ये 2 गोल्डन मणी घेतलेले आहेत. 2 गोल्डन मणी घेऊन आपल्याला बरोबर ते 2 मणी जे आहे तेवढ्या गॅपमध्ये बसतील अशा पद्धतीने सुई आपल्याला पुन्हा कपड्याच्या खालून काढायची आहे. कपड्याच्या खालून काढल्यानंतर ते दोन्ही मणी जे आहे आपल्याला सेंटरला इथे प्रॉपर कपड्याला जॉईंट करून घ्यायचे आहे धाग्यानं. त्यानंतर तिसरा मणी आपल्याला सुईमध्ये घेऊन बरोबर त्या दोन्ही मण्यांच्या मधोमध वरती अटॅच होईल अशा पद्धतीने आपला हा गोल्डन मणी इथे लावून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता 3 मण्यांची जी काही बुट्टी आपण इथे तयार केलेली आहे ती कशा पद्धतीने तयार झालेली आहे. तर सेम याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा तयार करून घेतलेले आहेत, जेणेकरून वरची जी डिझाईन आहे ती आपली इथे तयार होणार आहे.
ते तुम्ही इथे पाहू शकता स्लीवच्या संपूर्ण भागाला मी इथे बुट्ट्या ज्या आहेत तयार करून घेतलेल्या आहेत. तर स्लीवचा लुक तुम्ही इथे पाहू शकतात. सेम ज्या पद्धतीने आरी वर्कचं ब्लाऊज असतं त्याच पद्धतीने हे ब्लाऊज आपल्या इथे दिसत आहे. तर दोन्ही स्लीव्ज मी इथे सेम प्रकारे तयार करून घेतलेले आहेत. जी खालच्या बाजूला आपण वर्क केलेली आहे तीही सेम केलेली आहे. त्यानंतर वरच्या बाजूची वर्कसुद्धा मी दोन्ही बाजूला करून घेतलेली आहेत. तर इथे दोन्ही स्लीव्ज मी घेतलेले आहेत. या दोन्ही स्लीव्ज आता आपल्याला ब्लाऊजला अटॅच करायच्या आहेत. तर स्लीव्ज लावण्याच्या अगोदर जिथे आपण आता लेस लावली होती तर त्याच्या एका फ्रंटच्या साईडला आपल्याला लेस नाही आहे आणि तिथे आपण शिलाईसुद्धा मारली नव्हती. तर ती शिलाई अगोदर आपली इथे मारून घ्यायची आहे. त्यानंतर फ्रंटच्या भागाच्या हुकलूकच्या साईडचा आपला अर्धा इंच आपण कपडा इथे कट केलेला नव्हता तर तो सुद्धा आपण इथे टक्समध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर इथे फ्रंटच्या भागाला मी व्यवस्थित टक्स देऊन घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जशी हुकलूकची पट्टी जॉईंट करतो त्या पद्धतीने मी इथे हुकलूकची पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. तर दोन्ही भागाला हुकलूकची पट्टी मी इथे जॉईंट करून घेतलेली आहे. त्यानंतर बाहीचा फ्रंट आणि बॅक साईड आपलं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि दोन्ही स्लीव्ज आपण इथे जॉईंट करून घ्यायचे आहे. तर स्लीव्ज जॉईंट करताना मी नेहमी इथे शोल्डरपासून जॉईंट करते. शोल्डरपासून आपल्याला कशा पद्धतीने जॉईंट करायचं आहे तर शोल्डरची जी काही शिलाई आहे त्यावरती आपल्याला इथे बाहीचा सेंटर ठेवायचा आहे. तर बाही मध्यात फोल्ड करून घ्यायची. त्याला व्यवस्थित आपले सेंटर आलं की तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आणि ते मार्किंग आपल्या शोल्डरवरती ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने मी शोल्डरपासूनच जॉईंट करते जेणेकरून स्लीव जरी आपली इथे कमी पडली तरी जॉईंट द्यायला आपली इथे काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर दोन्ही स्लीव जे आहे ते मी इथे जॉईंट करून घेतलेले आहेत. तर स्लीव जे आहे ती व्यवस्थित आपल्या जॉईंट करून झालेल्या आहेत. यानंतर आता आपल्याला तुम्ही इथे पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपलं तयार झालेला आहे. तर आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी फिटिंगचा जो काही भाग आहे आपला दंडगिरापासून कमरेपर्यंत तर त्याला एकदम 5 इंच अंतर सोडून आपले शिलाई मारून घ्यायची आहे. तर ब्रॉकेटचा कपडा आहे याचे धागे भरपूर निघतात त्यामुळे मी 5 इंचाचं अंतर सोडलेलं आहे. जर सिल्कचा वगैरे कपडा असेल धागे निघत नसतील तर तुम्ही एकदम 5 इंचापेक्षा अंतर कमी ठेवू शकता. इथे मी 5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आणि एक्स्ट्राचे जे काही धागे वगैरे निघाले होते ते मी इथे कट करून टाकलेले आहेत. तर सेम तसंच मी दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई मारली आणि एक्स्ट्राचे धागे जे आहेत ते इथे कट करून टाकलेले आहेत. तर आता खालच्या भागाला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहेत. तर पट्टी लावण्याच्या अगोदर बॅक साईडला आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून पट्टी लावल्यानंतर टक्स जे आहे आपले इथे उधळण्याची शक्यता नसते. शिलाईमध्ये व्यवस्थित पॅक होतात आणि बॅक साईडला ब्लाऊज उचलल्यासारखा होत नाही. टक्स मारून झाल्यानंतर मी जेवढा आपला हुकलूक पट्टीपासून ते दुसऱ्या हुकलूक पट्टीपर्यंत जेवढा आपला ब्लाऊज आहे तेवढी मी इथे पट्टी तयार करून घेतलेली आहे. ती पट्टी आता आपल्याला ब्लाऊजच्या कमरेकडच्या भागाला इथे जॉईंट करायची आहे. तर ही पट्टी जॉईंट करताना आपल्याला पट्टी अगोदर अर्धा इंच आतल्या बाजूने मुडपवून घ्यायची आहे. ब्लाऊजच्या सरळ बाजूने आपण ही पट्टी ठेवलेली आहे. अर्धा इंच अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि संपूर्ण कमरेच्या भागाला इथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. जर इथे कपडा खालीवर असेल किंवा पट्टी खालीवर असेल तर तो भाग आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. पट्टी दुमडून पुन्हा त्याच्यावरून आपला दाबटीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला हात शिलाई करायला सुद्धा इथे सोपं जातं आणि जेव्हा आपण पट्टी आतल्या साईडने दुमडवतो तेव्हा ती फिनिशिंगमध्ये आतल्या साईडने दुमडलीसुद्धा जाते आणि खालच्या बाजूने इथून दिसूनसुद्धा येत नाही. तर इथे मी पट्टी आतल्या साईडने मुडपवून घेतली आणि पुन्हा त्याच्यावरती आपला 1 इंचाचं अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची आहे. ते जेव्हा आपला ब्लाऊज इथे तयार होणार आहे तेव्हा ही शिलाई आपण इथे काढून टाकणार आणि इथे आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे मी संपूर्ण ब्लाऊजच्या कमरेच्या भागाला शिलाई मारून घेतलेली आहे. ब्लाऊज संपूर्ण आपला उलटा करून घ्यायचा आहे. जिथे आपण शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवरतीच आतल्या साईडने आपला 5 इंच अंतर सोडून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या दोन्ही बाजूला आपलं फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. फिटिंगचं मार्किंग करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊजला आपला फिटिंग करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित 5 इंचावरती अंतर सोडून आपल्याला 2 ते 3 फिटिंगची शिलाई इथे मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने मी फिटिंग करून घेतली. त्यानंतर ब्लाऊज जो आहे संपूर्ण मी इथे सुलट करून घेतलेला आहे. तुम्ही ब्लाऊज पाहू शकता व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज इथे आपला तयार झालेला आहे. ब्लाऊजला जो काही पफ आहे तो सुद्धा एकदम सुंदर पद्धतीने इथे फुगलेला आहे. त्यानंतर बॅक साईडसुद्धा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये इथे आलेली आहे. ज्या पद्धतीने आपण इथे स्लीव्जला वर्क करून घेतलेला आहे
त्याच पद्धतीचं वर्क आपली इथे ब्लाऊजच्या बॅक साईडला सुद्धा इथे करून घ्यायचं आहे, जेणेकरून बॅक साईड आणि बाही या दोन्ही इथे सेम दिसणार आहे आणि लुक सेम आरी वर्क सारखाच इथे येणार आहे। तर ब्लाऊजला कशा पद्धतीने वर्क केलेलं आहे ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता। ज्या पद्धतीने आपण इथे स्लीव्सला गोल बुट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि 3 मण्यांची सुद्धा बुट्टी तयार करून घेतलेली आहे, त्याच पद्धतीचं वर्क आणि इथे ब्लाऊजच्या बॅक साईडला आणि फ्रंट साईडला दोन्ही साईडला करून घेतलेलं आहे। तर हे जे वर्क आहे तर एकाआड एक मी इथे बुट्टी तयार करून घेतलेली आहे, म्हणजेच एक गोल बुट्टी केलेली आहे, त्यानंतर 3 मण्यांची पुन्हा एक गोल बुट्टी, त्यानंतर पुन्हा 3 मण्यांची बुट्टी, अशा पद्धतीने एकाआड एक बुट्टी मी इथे तयार करून घेतलेली आहे। ते तुम्ही पाहू शकता। ब्लाऊजचा जो काही बॅक साईडचा लुक आहे तो सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये इथे तयार झालेला आहे। तर ब्लाऊज कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये।